आज माझ्या दिवसाची सुरुवात देवपूजेपासून झालेली आहे कारण की आज आहे श्रावण सोमवार आणि नागपंचमी. तर मी तर छानपैकी दिवा उदबत्ती लावून साखर ठेवून देवपूजा केलेली आहे. तुम्हाला माझी देवपूजा आवडली का ती मला कमेंट करून नक्की सांगा. देवाची देवपूजा झाल्यानंतर अंगणात जाऊन तुळशीची पूजा केली. छान अशी तुळशीची पूजा झाल्यानंतर श्रावण सोमवार आहे म्हणल्यावर महादेवाला आणि नंदीला छानपणे असे दुधाने धुतले. दुधाने धुवून झाल्याच्यानंतर पाण्याने धुवून असे स्वच्छ पुसून वगैरे पाटावर ठेवले. पाटावर ठेवल्याच्यानंतर फुले बेलपत्र वाहिले. आणि बेलपत्र म्हणून आमच्याकडे शिवमूठ म्हणून तांदूळ वाहतात. तर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून मी असे तांदूळ वाहिले. आणि तांदूळ वाहिल्याच्यानंतर अशी होती माझी महादेवाची पूजा. वस्त्रमाळा वगैरे घातली. तुम्हाला माझी महादेवाची पूजा कशी वाटली म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पूजा कशी करतात ती पण सांगा. तर आज आहे पुरणाचा स्वयंपाक. त्यासाठी मी इथं हरभऱ्याची डाळ शिजू घातली आहे. डाळ शिजते आहे तोपर्यंत भजे, कुरवडी, पापड हे सगळं मी छानपणे असे तळून घेतले आहे. तोपर्यंत माझी डाळ पण शिजली आहे छान. तर डाळ शिजल्याच्यानंतर मी त्याला असा चटका देऊन टाकला साखरेचा चटका दिला. त्याला छान असे दळले. तुम्ही कशी डाळ दळता ते पण मला कमेंट करून सांगा. पुन्हा त्याच्यात छान गरम गरम अशा पोळ्या केल्या पुरण घालून. त्याच्यावरून तुपाची धार वतली. तुमच्याकडे कशा करतात ते पण सांगा. छान अशी पोळी केली. आणि हो, तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर तुमचा दिवस कसा गेला तो पण मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.